मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। कसारा आणि कर्जत दोन्ही मार्गांवर तांत्रिक बिघाड झालाय। मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर कसारा आणि कर्जत या दोन्ही मार्गांवर तांत्रिक बिघाड झालाय। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या त्यामुळे उशिराने धावतायत। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून कसारा आणि कर्जत दोन्ही मार्गांवर तांत्रिक बिघाड झालाय। लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या यामुळे उशिराने सुरू असून लोकलला विद्युत पुरवठा नसल्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल सेवा बंद झालेल्या आहेत। मध्य रेल्वेच्या कल्याण आणि कसारा दरम्यान तांत्रिक अडचण निर्माण झाली, त्यामुळे कसाराहून कल्याणकडे आणि कल्याणहून कसाराकडे जाणाऱ्या लोकल तब्बल 40 ते 50 मिनिटे उशिराने धावतात। कसारा आणि कल्याण दरम्यान विद्युत पुरवठा नसल्याने अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील लोकल सेवा बंद झालेली आहे। त्यामुळे आता कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होणार आहेत। सकाळची वेळ सर्वजण कामावर निघाले असणार आणि याच वेळी जवळपास 40 ते 50 मिनिटे लोकल ट्रेन उशिराने धावतात। राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढलेला आहे। उत्तर महाराष्ट्रासह विदर्भामध्ये 3 दिवसांपासून गारठा चांगलाच वाढलाय। जळगावमध्ये 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे, तर पुण्यामध्ये 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। मध्य महाराष्ट्र इथे तुरळक ठिकाणी किमान तापमानाची सरासरीच्या तुलनेमध्ये किंचित वाढ झालेली आहे, मात्र इतरत्र थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र दिसतंय।